तणनाशकाचा वापर करताय तर जरा थांबा, कारण मी काही टिप्स सांगणार आहे. त्याच्या अगोदर जेप्स ॲग्रोटेक सांगली या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली. तणनाशक वापरत असताना जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा पाहिजे. तसेच आपण तणनाशक ज्या वेळेला आपण फवारतो तर त्यावेळेला तण हे कोवळं असेल तर त्यावेळेला तिथं फवारणी केली तर औषधांचा असर आहे तो तिथे लवकर होतो. तण जे आहे ते समूळ नष्ट होतो. तणनाशक वापरल्यानंतर लगेचच जमिनीला किंवा पिकाला पाणी द्यायचं नाही. तसेच तणनाशक तयार करताना किंवा फवारणीसाठी जी काही अवजारे वापरतो, पंप वापरतो, तो लगेच दुसऱ्या पिकाच्या फवारणीसाठी वापरायचा नाही, कारण त्याचा परिणाम तो पिकावरती चुकीच्या पद्धतीनं होतो आणि त्यामुळे पिकाला इजा होऊ शकते. तो व्यवस्थितरित्या गरम पाण्याने धुवायचा आहे, वाळवायचा आहे आणि त्याच्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे. तसेच जमिनीचा प्रकार आणि तणांचा प्रकार समजून घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं तणनाशक आपल्याला तिथं द्यायचं नाही, कारण एक चुकीचं औषध आपलं उत्पादन कमी करू शकतं. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता, गुणवत्ता याच्यावरती विपरीत परिणाम करू शकतं. त्यामुळं योग्य तणनाशक योग्य वेळ आणि योग्य पद्धतीनं जर आपण तिथं तणनाशकाचा वापर केला तर योग्य वेळी योग्य बंदोबस्त आपल्याला तिथं तणांचा करता येतो.